पोपट तुम्ही अनेक वेळा पाहिला असेल, मात्र तुम्ही कधी कावळ्याला बोलताना पाहिले का? पालघरमधला एक कावळा खरोखरच बोलतोय. बोलणाऱ्या कावळ्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून या कावळ्याला पाहण्यासाठी नागरिक देखील गर्दी करू लागले. गारगाव इथल्या मुकणे कुटुंबाला काही वर्षांपूर्वी हा कावळा जखमी अवस्थेत एका झाडाखाली आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी या कावळ्यावर उपचार केले आणि त्याला खायला देखील दिलं. आता या कावळ्याला माणसांची इतकी सवय झाली आहे की तो मुकणे कुटुंबाच्या सदस्यांच्या अंगाखांद्यावर खेळतो. तसंच चिमुकल्या मुलाप्रमाणे बोलतो देखील. आजूबाजूच्या परिसरात आणि जंगलात येणाऱ्या कावळ्यांसोबत हा कावळा सध्या दिवसभर बाहेर जात असला तरी संध्याकाळच्या सुमारास मात्र न चुकता मुकणे यांच्या घरी परततो. बोलणारा हा कावळा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरलाय. त्याला आवाज देताना तुम्ही काय आवाज देता त्याला? त्याला काळ्या नावाने आवाज देतो. अच्छा, पण त्या आवाजाला तो तुम्हाला हे देतो का? हा, म्हणजे कधी कधी देतो, पण काळ्या आवाज दिला का येतो तो आमच्याजवळ. अच्छा. आणि तो तुम्हाला काय नावाने आवाज देतो? तुला काय नाव बोलतो तो? मला अजून आवाज नाही दिलेला. नाही का? मग कोणाकोणाला बोलत होतो? आई, बाबा, बाबू आणि छोट्या बहिणीला, अच्छा. आजीला. म्हणजे हा साधारणतः किती महिन्यांपासून तुमच्या सोबत राहतोय? वर्ष झालं का? तिसरा वर्ष चालू आहे. तिसरा वर्ष चालू आहे. अच्छा. म्हणजे हा जेव्हा सापडला होता तेव्हा 15 दिवसाचा होता का? आणि आता तो तुम्हाला काय नावाने म्हणजे आवाज देतोय? तो ना बाबा, काका असा बोलतो. तो असा आवाज देतो तुम्हाला नावाने, तुम्हाला कसं वाटतंय? काय आता बराच वाटेल आता. आजपासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात. नव्या आर्थिक वर्षात होणाऱ्या अनेक महत्त्वाच्या बदलांमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम. व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 45 रुपयांची कपात. दरांमध्ये घसरण झाल्यानं सर्वसामान्यांसह व्यावसायिकांना मोठा दिलासा. प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी. कोरटकरला जामीन मिळणार की अडचणी वाढणार? सुनावणीकडे सगळ्यांचं लक्ष. कारागृहात कराड आणि घुले यांना कोणतीही मारहाण नाही, तर सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडेमध्ये झटापट. बीड जिल्हा कारागृह प्रशासनाचा खुलासा. मित्राच्या मदतीनं छत्रपती संभाजीनगरच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना संपवण्याचा पत्नीचा डाव. पतीच्या तक्रारीनंतर 6 जणांविरोधात गुन्हा. मुख्य आरोपी मनोज जरांगेंचा निकटवर्ती असल्याची माहिती. मुंबई पोलिसांनी दुसरा समन्स बजावूनही कुणाल कामरा चौकशीला आलाच नाही. 10 वर्षांपासून जिथे मी राहत नाही तिथे जाऊन वेळ का वाया घालवता? पोलिसांच्या कारवाईवरून कामराचं खोचक ट्विट. कडकडीत उन्हाळ्यात विदर्भाला पावसाचा अलर्ट. अकोला, बुलढाणा आणि वाशिमसह यवतमाळमध्ये वादळी पावसाचा इशारा. आणि 3 महिन्यात ई-चलनाचा दंड भरा, नाहीतर तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स होऊ शकतं निलंबित. वाहतुकीच्या नव्या नियमांबाबत केंद्र सरकारचा निर्णय विचाराधीन. बीडच्या जेलमध्ये काहीही होऊ शकतं, फार मोठी नाही, पण मारामारी झाली आहे अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. महादेव गित्ते आणि अक्षय आठवलेनं मारहाण केल्याचं धस म्हटलं. बीडच्या कारागृहातील बंदी महादेव गित्तेला हर्सुल कारागृहात हलवण्यात आलंय. 4 आरोपींनी संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे. एकीकडे गित्तेला कारागृहातून हलवण्यात आलं असताना दुसरीकडे या मारहाणीच्या घटनेबाबत कारागृह प्रशासनानं वेगळी माहिती दिली आहे. बंदी सुदीप सोनावणे आणि राजेश वाघमोडेमध्ये मारहाण झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मारहाणीनंतर दोघांना बराकमध्ये बंद करण्यात आलं. संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या झाल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केलाय. कळंब शहरातील द्वारकानगरमध्ये या महिलेच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली असा दावा दमानिया यांनी केलाय.
संतोष देशमुखांवर अनैतिक आरोप करण्यासाठी ज्या महिलेला तयार करण्यात आलं होतं ती महिला वेगवेगळ्या नावानं वावरत होती असा दावा दमानिया यांनी केला. आडस, कळंब, रत्नागिरी या ठिकाणी या महिलेची वेगवेगळी नावं होती असा दावा दमानिया यांनी केला. अंजली दमानिया यांनी केलेले आरोप कळंब पोलिसांनी फेटाळून लावले. त्या महिलेचा देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं. 2024च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांना माझा प्रचार केला नाही म्हणून अशी खंत राम शिंदेंनी बोलून दाखवली. पुढच्या वेळेस अजितदादा प्रचार करतील की नाही हे तेव्हाच ठरेल असं शिंदे म्हटले. खोपोलीमधील सावरोली गावात सुनील तटकरे आणि महेंद्र थोरवे हे दोन कट्टर विरोधक एकाच मंचावर आले. मात्र मंचावर या दोघांमध्ये दुरावा दिसून आला. प्रशांत कोरटकरला जामीन मिळू नये यासाठी प्रयत्न करणार असल्याचं कायदेतज्ञ असीम सरोदे म्हणाले. शिवरायांचा अपमान करणाऱ्या कोरटकरच्या प्रकरणावर कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. आमच्या मतदारसंघात बाहेरून पार्सल आलं आणि मी 2 वेळा पडलो असं म्हणत विधान परिषदेचे सभापती राम शिंदेंनी रोहित पवार यांना टोला लगावलाय. त्यांच्या मागे 60 वर्षांचा इतिहास आहे. माझ्या मागे कुणाचाही इतिहास नव्हता असं देखील ते म्हटले. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. जळगाव जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी तुरळक खरं तर कालच संध्याकाळी तुरळक पाऊस पडला आणि या अवकाळी पावसामुळे ज्वारीसह इतर पिकांचं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर जिल्ह्यामध्ये 40 अंशांपर्यंत तापमान पोहोचल्यानंतर पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला. वाशिमच्या मालेगाव आणि शिरपूरसह काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. मात्र या पावसामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. येवला शहर परिसरात अवकाळी पावसानं हजेरी लावली. सुमारे अर्धा तास पाऊस पडल्यानं हवेत गारवा निर्माण झाला. मात्र अचानक पाऊस आल्यानं काढणीला आलेला गहू आणि कांद्याच्या पिकाला फटका बसणार असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन आणि जिल्हा परिषदेचे अध्यक्ष हे तिन्ही सर्वात मोठी पदं मिळाल्यात. यानंतर लगेचच आमदार, राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली असं मंत्री भरणे यांनी सांगितलं. ही नावं घेत असताना भरणेंना अजित पवारांचं नाव घेण्याचा मात्र विसर पडला. देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानच्या अध्यक्षपदी जालिंदर महाराज मोरे यांची निवड झाली आहे. अध्यक्ष आणि विश्वस्त पदासाठी संत तुकाराम महाराज संस्थानच्या मुकुंदलालजी पित्ती धर्मशाळेत ही निवडणूक पार पडली. दौंडमधील धक्कादायक माहिती समोर आली आहे. होणारा नवरा पसंत न पडल्यानं नवरीनं नवऱ्याला मारण्याची सुपारी दिली. 1.5 लाखांची सुपारी देत 27 वर्षीय तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 आरोपींना जेरबंद केले. जळगाव तालुक्यातील धानवड शिवारात वीज कोसळल्यानं एका 15 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झालाय, तर त्याचे आजोबा देखील गंभीर जखमी झाले. चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपणे इथे आदिवासी लोककला महोत्सव पार पडला. या कार्यक्रमात आशिष शेलार, अशोक उईके आणि सुधीर मुनगंटीवार यांनी हजेरी लावली. जळगावच्या 40 गावात शाळकरी मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. मुलीच्या पायाचा चावा घेतल्यानं मुलगी गंभीर जखमी झाली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. या प्रकरणी पालिकेनं कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येते. आर्थिक वर्ष संपताच राज्य सरकारनं रेडी रेकनर दरात मोठी वाढ केली असून याचा फटका मालमत्ता खरेदी करणाऱ्यांना बसणार आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये 5.95% एवढी वाढ करण्यात आली आहे, तर ग्रामीण भागात 3.36% वाढ करण्यात आलेली आहे. दिव्यांग नागरिकांसाठी आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अजूनही देशातील बहुतांश दिव्यांग नागरिकांपर्यंत पोहोचलेली नाही. दिव्यांगांच्या केलेल्या सर्वेक्षणात 82% दिव्यांग व्यक्तींकडे कोणतेही विमा कवच नाही, तर जवळपास 42% लोकांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचीच माहिती नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पीओपी बंदीच्या सुधारित नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश न्यायालयानं राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेसह अन्य महापालिकांना काही महिन्यांपूर्वी दिलेत. या पार्श्वभूमीवर भाद्रपदातील गणेशोत्सवात पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती घडवण्याकडे गणेशोत्सव मंडळांचा कल वाढतोय. म्हाडानं 2025-26 मध्ये राज्यभरात तब्बल 19,497 घरांच्या निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलंय. हे उद्दिष्ट गाठण्यासाठी म्हाडानं 2025-26 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात गृहप्रकल्पांसाठी भरीव तरतूद केली आहे आणि या अर्थसंकल्पात गृहनिर्मितीसाठी 15,951 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.
काही दिवसांपासून सातत्यानं मुंबईमधील वातावरण बदलतंय आणि तापमानात होणाऱ्या चढ उतारामुळे मध्येच पहाटेचा गारवा, मध्येच वाढलेला उकाड असं वातावरण सध्या शहरात आहे. याचबरोबर ढगाळ वातावरणामुळे सोमवारी सकाळपासून मुंबईकरांना असह्य उकाडा सहन करावा लागतोय. कोथरूडमधील रस्ते आणि पाणी प्रश्नासंदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली. यासंदर्भात महापालिकेच्या पाणीपुरवठा आणि पथ विभागानं तातडीनं वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा अशी सूचना त्यांनी केली असून अहवालाच्या आधारे पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार आहे. उन्हाळ्यापूर्वी जलवाहिन्यांची तातडीची देखभाल दुरुस्तीची कामं येत्या गुरुवारी पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार असून दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सकाळी उशिरा आणि कमी दाबानं पाणीपुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वाढती हवा प्रदूषणाविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर महापालिकेनं वाकड ताथवडे परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वाकडमधील भूमकर चौकात हवा शुद्धीकरण यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या आरटी प्रवेश प्रक्रिया 14 जानेवारीपासून सुरू झाली असून प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांचे सध्या प्रवेश घेतले जात आहेत. जिल्ह्यामध्ये प्रतीक्षा यादीतील आतापर्यंत 1057 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झालेत. आज प्रवेशासाठी शेवटचा दिवस आहे, तर लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा असं आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आलं. पुणे महापालिकेच्या उत्पन्नाचा कणा समजल्या जाणाऱ्या बांधकाम विभागानं 2600 कोटींचा महसूल गोळा केलाय. मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळवलेला आहे.